गेल्या 15 वर्षापासून आपलं यंगस्टार ट्रस्ट, गुजराती नाट्यरसिक परिवार पासून असे वेगवेगळे सोबतून 15 वर्षा आधी जे पतंग महोत्सव चालू केलेला वसईमध्ये, तुम्ही जर फक्त कॅमेरा फिरवला तर तुम्हाला दिसेल की गोड बंद केलाय, तिळगुळ खाला नाहीये. पण आजच्या दिवशी तरी मी गोड गोड बोलणार आहे. गुजरातमध्ये खूप मोठा सण असतो. या दिवशी संबंध कुटुंब एकत्र येऊन हा सणाचा आनंद घेत असतात. जसलाच हा भाग म्हणून संध्याकाळच्या वेळेला पतंग महोत्सव गेले 15 वर्ष झाले सातत्याने सुरू आहे. मकर संक्रांति का त्योहार जहां संपूर्ण भारत बड़े ही हर्ष और उल्लास के साथ मनाता है, दान स्नान आदि के साथ में इस पूरे उत्सव को महोत्सव के रूप में मनाया जाता है। तमाम आस्थाएं इस पूरे पर्व में रहती हैं। ऐसे में वसई के सन सिटी मैदान में गुजराती समाज और यंगस्टार ट्रस्ट इन दोनों ने सम्मिलित होकर स्थानीय लोगों को एक स्थान दिया ताकि पतंग महोत्सव में तब्दील करके उस उत्सव को महोत्सव में तब्दील किया जा सके। इस कार्यक्रम में नालासोपारा के पूर्व आमदार क्षितिज ठाकुर और प्रथम महापौर राजीव पाटिल भी उपस्थित हुए। क्योंकि राजकीय परिदृश्य से इस कार्यक्रम को भारतीय जनता पार्टी का एक मंच और एक तरफ बहुजन विकास आघाड़ी का झंडा और तमाम तरह के बैनर नजर आए, तो इस तरह से एक राजकीय रंग रूप प्रतिस्पर्धा भी नजर आई। लेकिन कहीं ना कहीं बहुजन विकास आघाड़ी और यंगस्टार ट्रस्ट साथ साथ गुजराती समाज लंबे समय से इस कार्यक्रम को आयोजित करता आ रहा है। 15 वर्ष से लगातार ये कार्यक्रम आयोजित हो रहा है। तो किस प्रकार से इस कार्यक्रम में दिव्य और परमता है, इसकी पूरी तरीके से ताकत गुजराती समाज ने और बहुजन विकास आघाड़ी और यंगस्टार ट्रस्ट के कार्यकर्ताओं ने दिखाई। आप देखिए इस पूरे कार्यक्रम में किस प्रकार से स्थानीय लोग पतंग उड़ा रहे हैं। इस कार्यक्रम में जब पूर्व आमदार क्षितिज ठाकुर उपस्थित हुए तो उन्होंने पतंग उड़ाकर इस कार्यक्रम को अपनी आहुति दी। पतंग को उड़ाते हुए क्षितिज ठाकुर की तस्वीरें दिखाई थी। साथ साथ राजीव पाटिल जो प्रथम महापौर हैं वो भी उपस्थित। इस पूरे कार्यक्रम में क्षितिज ठाकुर राजीव पाटिल के पैर छूते हुए नजर आए और इस पूरे कार्यक्रम में राजीव पाटिल ने और क्षितिज ठाकुर ने क्या कुछ कहा जरा वो भी सुनिए। गेल्या 15 वर्षापासून आपलं यंगस्टार ट्रस्ट, गुजराती नाट्यरसिक परिवार पासून असे वेगवेगळे आपले संस्था सोबतून 15 वर्षा आधी जे पतंग महोत्सव चालू केलेला वसईमध्ये, त्या तुम्ही जर फक्त कॅमेरा फिरवला तर तुम्हाला दिसेल की किती हजारोच्या संख्येने इकडे लोक दरवर्षी जमा होतात मकर संक्रांतीच्या दिवशी. दरवर्षी तो प्रतिसाद वाढतच चाललेला आहे. पण तुम्ही फक्त कॅमेरा फिरवला तुम्हाला लक्षात येईल किती म्हणजे लहान मुलांपासून सिनियर सिटीजन पण, म्हणजे जे एक लोक घराच्या बाहेर निघायचे बंद झालेले हे मोबाईल आणि याच्यामध्ये वगैरे, ते 15 वर्षापासून ही प्रथा चालू झाली आणि सगळे चांगल्या घरातली लोक पण ग्राउंडवर आज पतंग उडवायला इकडे दरवर्षी जमा होत. राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. दरवर्षी गुजराती पर्वाच्या माध्यमातून पतंग महोत्सव भरवत आहे. यंदा भारतीय जनता पार्टीने या ग्राउंडवर अतिक्रमण केलं. गोड बंद केलाय, तिळगुळ खाला नाहीये. पण आजच्या दिवशी तरी मी गोड गोड बोलणार आहे. हीच सूचना सगळ्यांना राहील. द्वेष किती पसरवायचा वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये हे सगळ्यांनीच विचार करायचा टाइम आला. सगळ्यांनी तिळगुळ खावा, एकमेकाशी गोड गोड बोला. कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल एकमेकांना तिळगुळ द्या आणि एकमेकाशी गोड गोड बोला. एवढंच मी आपल्याला सगळ्यांना सूचना देतो. कोणता पतंग आपणार आहे दिसेल. आपण बघत असाल भारतीय संस्कृतीतल्या वेगवेगळ्या सणांपैकी हा सण जो जानेवारी महिन्यात येतो पहिलाच सण असतो आणि सर्व लोक उत्साहाने साजरा करत असतात. याच्या मागे जॉग्राफिकल कंडिशन आहे. आजच्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे जातो, उत्तरायण सुरू होते आणि म्हणून आजच्या दिवशी थंड किंवा सर्वात लहान दिवस असल्यामुळे लोक तिळगुळाचा सकाळी प्रसाद घेऊन हा दिवस साजरा करतात आणि मग संध्याकाळी पतंग उडून मन आनंदित करतात. हा सण जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये साजरा करण्याचा उत्तरायण हा गुजरातमध्ये खूप मोठा सण असतो. या दिवशी संबंध कुटुंब एकत्र येऊन हा सणाचा आनंद घेत असतात. जसं पतंग हवेमध्ये राहून मानवी जीवनाचा अंदाज देतं की मानवी जीवन पण पतंगासारखंच नेहमी हवेमध्ये असतं, पण तरी ते स्थिर असतं आणि त्याची दोर जी आहे ही भगवंताच्या हातात असते. आणि म्हणून आजच्या सणाला खूप वेगळं महत्व आहे की आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तिळगुळाचा प्रसाद घ्यायचा आणि आई वडिलांना नमस्कार करून आजचा दिवस आनंदी घालवायचा अशी प्रथा भारतामध्ये आहे. आणि त्यातलाच हा भाग म्हणून संध्याकाळच्या वेळेला पतंग महोत्सव गेले 15 वर्ष झाले सातत्याने सुरू आहे. गुजराती सहकारी मित्र, गुजराती मित्र मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ याच्या वतीने हा इथे पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो. सर्व प्रकारचे, सर्व जाती, सर्व धर्माचे, सर्व पक्षीय लोक इकडे येतात
आणि या सणाचा आनंद घेतात. आपण बघत असाल लहान थोर मुलं ज्येष्ठ सगळ्या प्रकारचे नागरिक इथे आहेत आणि खूप चांगल्या रीतीने या सणाचा आनंद घेत आहेत.